मंडळी, समजा आज अचानक तुमच्या बँक खात्यात 1,00,000 रुपये आले तर सर्वात आधी तुम्ही काय कराल? नवीन मोबाईल घ्याल, नवीन बाईक, महागडे कपडे की अशी एखादी गोष्ट घ्याल जी पुढे तुम्हाला आणखी पैसे कमवून देईल? जरा विचार करा, कारण या एका प्रश्नाच्या उत्तरातच दोन वेगवेगळ्या विचारसरणी लपलेल्या आहेत. एक अशी विचारसरणी जी पैसे मिळाले की खर्च करते आणि दुसरी अशी जी पैसे मिळाले की भविष्य घडवते. म्हणूनच काही लोकांची संपत्ती वाढत जाते आणि काही लोक आयुष्यभर पैशांच्या मागे धावत राहतात. लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट शिकवली जाते, चांगलं शिका, चांगली नोकरी करा, भरपूर पैसे कमवा. पण एक गोष्ट कोणीच शिकवत नाही, कमावलेले पैसे वापरायचे कसे. म्हणूनच काही लोक लाखो रुपये कमावूनही कर्जात असतात आणि काही साध्या पगारांचे लोक हळूहळू चांगली संपत्ती तयार करतात. फरक पगारात नसतो, फरक विचार करण्याच्या पद्धतीत असतो. दोन मित्रांची गोष्ट. समजा दोन मित्र आहेत, रमेश आणि सुरेश. दोघांचाही पगार 50,000 रुपये आहे. पहिला पगार मिळाल्यावर रमेशने महागडा मोबाईल घेतला. सुरेशने त्याच पैशातून स्वतःचं कौशल्य वाढवणारा कोर्स केला. 5 वर्षांनी रमेशचा मोबाईल बदलला, पण सुरेशचं उत्पन्न बदललं आणि इथूनच दोघांच्या आयुष्यातला फरक सुरू झाला. महागडा फोन, महागडे कपडे, ब्रँडेड बूट या गोष्टी घेतल्यावर आनंद होतो, पण तो आनंद काही दिवसांचाच असतो. नंतर त्या गोष्टी नेहमीसारख्या वाटू लागतात. पण स्वतःवर केलेली गुंतवणूक, नवीन कौशल्य, नवीन ज्ञान याचा फायदा मात्र आयुष्यभर मिळत राहतो. आज सोशल मीडियामुळे एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. लोक यशस्वी होण्यापेक्षा यशस्वी दिसण्यासाठी जास्त खर्च करत आहेत. EMI वर मोबाईल, कर्जांवर बाईक, क्रेडिट कार्डवर शॉपिंग, फक्त लोकांनी वा म्हणावं म्हणून. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी केलेला खर्च आपलं भविष्य कमकुवत करत असतो. आज अनेक लोक महिन्याच्या सुरुवातीला श्रीमंत असल्यासारखे जगतात, पण महिन्याच्या शेवटी पैशांसाठी संघर्ष करतात, कारण त्यांच्याकडे उत्पन्न असतं पण बचत नसते आणि हळूहळू कर्ज वाढत जातं. एका गावात 2 शेतकरी होते. दोघांकडे सारखीच जमीन होती. पहिला शेतकरी दरवर्षी मिळालेला पैसा सण, कपडे आणि चैनीवर खर्च करत असे, तर दुसरा त्याच पैशातून विहीर खोदत होता. लोक त्याची थट्टा करायचे, पण काही वर्षांनी दुष्काळ पडला. पहिल्या शेतकऱ्याची शेती कोरडी पडली. दुसऱ्याच्या विहिरीमुळे त्याची शेती हिरवीगार राहिली. तेव्हा लोकांना समजलं, काही खर्च आजचा आनंद देतात, तर काही खर्च उद्याचं भविष्य घडवतात. यशस्वी लोक प्रत्येक खरेदीपूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारतात, ही गोष्ट माझ्या खिशात पैसे आणेल की माझ्या खिशातून पैसे काढून घेईल? जर उत्तर दुसरं असेल तर ते लगेच निर्णय घेत नाहीत. ते थांबतात, विचार करतात आणि मगच पैसे खर्च करतात. याचा अर्थ असा नाही की आयुष्याचा आनंदच घ्यायचा नाही. नक्की घ्या, फिरायला जा, मोबाईल घ्या, छान कपडे घाला, पण सगळ्यात आधी स्वतःचा आर्थिक पाया मजबूत करा. कारण पाया मजबूत असेल तर आयुष्याची इमारत कितीही उंच बांधता येते. आज अनेक लोकांचं उत्पन्न 20,000 रुपये असतं, पण जीवनशैली 50,000 रुपयांची असते. मग उरतं काय? चिंता, तणाव आणि कर्ज. पण जे लोक आपल्या उत्पन्नापेक्षा कमी खर्च करतात तेच हळूहळू आर्थिकदृष्ट्या मजबूत होत असतात. मित्रांनो, श्रीमंत होण्यासाठी मोठा पगार लागत नाही, मोठी लॉटरी लागत नाही. गरज असते मोठ्या विचारांची. पैसा माणसाला श्रीमंत बनवत नाही, तर पैशांबद्दलची विचारसरणी माणसाला श्रीमंत बनवते. आजपासून कोणतीही मोठी वस्तू खरेदी करण्यापूर्वी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, ही गोष्ट माझं भविष्य मजबूत करेल की फक्त काही दिवसांचा आनंद देईल? लक्षात ठेवा, महाग वस्तू काही दिवस आनंद देतात, पण योग्य निर्णय आयुष्यभर फायदा देतात. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओंसाठी विचारांचे गाव परिवाराचा भाग नक्की बना. धन्यवाद.